निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मम्मीला आहे ना अनुभव शेअर करायचा होता. तुम्ही अच्छा फ्री अच्छा आहेत अच्छा. आता? कुठून मी 10 बोलताय? वाजता कॉल, मी नवी मुंबईवरून कॉल करते. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. देऊ त्यांना फोन? हो 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 हो. ओके, एक मिनिट. हा ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई, मी प्रदीप दादाच्या मठामध्ये जाऊन आले. अरे तो वा. अनुभव मला सांगायचा. हो हा, सांगा गेल्या महिन्यात सांगा. गेलेले. अच्छा. गेल्या महिन्यात ते 10 तारखेला होतं ना, मग 9लाच मी गेलेले. हा पण बरोबर. ऍक्च्युली काय झालं ताई, त्या दिवशी ना जाताना माझी ट्रेन मिस झाली आणि मी अरे पहिल्याच बापरे. ट्रेन गेले. म्हणजे ट्रेन म्हणजे सुटली 12 वाजताची. हा हा हा. 3ची भेटली, त्याच्यामुळे मग नाशिकला जायला मला उशीर झाला. मग कोण होतं आणि बरोबर? काय बोलता, बरोबर कोण होतं तुमच्या? माझी बहीण आलेली बरोबर. आणि बघा ना, स्वामींची कृपा, का मी एकटी नाही बाबा करू शकत. आता हो माझं ना वय ते बरोबर. झालं ना, किती वय तर तुमचं? माझं 50 आहे, पण माझ्या गुडघ्यांचे वगैरे इश्यू आहेत ना. अरे आणि अरे. बहिणीचं नवीनच लग्न झाले, आता 1 वर्ष होणार होतं तिचं हा हा. फेब्रुवारीला. तर मग ती अचानक बोलली की ताई मी येते, तुझी स्वामींचीच कृपा. हो म्हणजे हो. माझ्या रक्षणासाठी कुणाला तरी पाठवलं देखभाल करायला असं. हा 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 हा. तर मी गेले ताई. नाशिक रोडला तो डेपो जो आहे ना, ते ऍड्रेस पाठवलेलं होतं, संगमनेरची बस पकडायची. बरोबर. हा. पण ती बस ना ताई मला भेटतच नव्हती. म्हणजे तिथे एवढी गर्दी होती आणि त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला मुंबईकरांना नाही जमत चढायला. हो हो हो. गावची लोक जे पटापट चढतात, आणि बॅगी वगैरे होत्या आमच्याकडे दोघींकडे पण. अच्छा. तर असं करत करत ना 10 वाजले, पण मला चढायलाच भेटत नव्हतं. बस येत होती आणि आम्ही म्हणजे चुकून ना पुण्याच्या बसमध्ये चढलो. तर ते अगं बोलले नाही नाही, ही बाई. बस जाणार नाही. थोडी पुढे गेल्यावर त्यांनी आम्हाला उतरवलं. मी बोलले नाही, उतरून द्या आम्हाला, तर हा. आम्हाला इथली काय अशी एवढी माहिती नाहीये. बरोबर. हा मग आम्ही पुन्हा ते दोघी बहिणी चालत ना बस डेपो मध्ये आलो. हा. ते 10 वाजले. म्हणजे आता काय करायचं, 10 एवढे इथंच वाजले म्हणले. अरे आणि अरे. 2-2.5 तास आमचे डेपो मध्येच गेले. मग मी माझ्या बापरे. छोट्या मुलीला, म्हणजे मुलाला प्रयत्न केला फोन करायचा, का मला ओला करून दे तिथपर्यंत जायचं. हा हा हा. म्हणजे ओलाने मी जाऊ शकते ना. तर बरोबर. इथून पण दाखवत नव्हतं, ओला त्या साईडला जातच नाही वाटतं त्या बाजूला. बरोबर. तर हा. मुलगी बोलली, अगं मम्मी ओला दाखवत नाही, म्हणून तर तू असं का 10 वाजल्या का कुठे तुम्ही जाणार, इथं हॉटेल घेऊन थांबा ना. तर मला माझं मन नव्हतं मानत का हॉटेल घेऊन थांबा आणि मग सकाळी पुन्हा ते उशीर होणार. धावपळ. हो. तर मी स्वामींचा आपला जप करतच बसलेले तिथे डेपो मध्ये. हा आणि काय विचारायला काय माहिती नाही, मी तारक मंत्र बोलत बसले तिथे. म्हणजे मनापासून स्वामींना धावा केला. हा. आणि एक बस आली, तर मला वाटलं की संगमनेरची, म्हणजे आपल्याला जेव्हा गरज असेल तर ती गोष्ट आपल्याला तेच दिसते ना, का हो आपल्याला हो देव. हो. मग. हा. तर मी काय केलं, त्या बसमध्ये गेले आणि ड्रायव्हरला विचारलं की ही बस जाणार काय. तर त्याने, मी ऍड्रेस म्हणजे मला सांगायला जमत नव्हतं तो ऍड्रेस. ते अच्छा. नागर्श ते म्हणजे असं बोला उपचार म्हणजे चुकीचे यायचे, म्हणून नांदूर ते मोबाईल शिंगोटे. मध्ये जो हा ऍड्रेस होता तो त्यांना दाखवत होते, बाबा इथे तर बस सोडणार काय आम्हाला हा हा हा. हे जवळपास कुठे. तर बोलले नाही 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 जाणार. तर कंडक्टर आला, बोला ताई कुठं जायचंय तुम्हाला. तर म्हणले मला दादा इथे इथे जायचंय, हा मी 2-2.5 तास झाले मी डेपो मध्येच आहे. हा. तर बोलले चढा म्हणून तुम्ही, असं ते बोलले. तर अच्छा. मग त्यांचं दोघांचं काय डिस्कस झालं. तर मी बोलले नाही दादा, मला खरंच मी स्वामींचं खूप धाव करते, मला प्रदीप दादांच्या मठामध्ये जायचंय आणि त्यांचं दर्शन घ्यायचंय म्हणजे. हा हा तर ते मला काय बोलले असतील ताई, हा. अहो बसा ना बिंदास, स्वामींनी तुमच्यासाठीच ही बस पाठवली. अरे वा. आणि अक्षरशः म्हणजे स्वामींचं रूप कसं असतं, हो. असं त्यांचा टिक्का वगैरे लागला. म्हणजे मी पण स्वामी भक्तच आहे. आणि अरे वा. ताई विशेष म्हणजे ती बस आहे ना अक्कलकोटला जाणारी होती. हो. आणि सगळे त्या स्वामी भक्तच मला सगळे भेटले. अरे वा. आणि एवढी सुंदर म्हणजे त्यांनी काळजी घेतली. म्हणजे चौकशी, आम्ही स्वामींबद्दल असं बोलत राहिलो वगैरे. हा हा हा. आणि जेव्हा त्यांनी हा शब्द उच्चारला ना, माझ्या डोळ्यात म्हणजे असं पाणी आलं अक्षरशः, की अय्या. बसा म्हणून, तुम्ही शांत बसा,
ही बस तुम्हाला स्वामींनीच पाठवली तुमच्यासाठी. बरोबर बरोबर. आणि किती मग छान. त्यांनी ती बस आहे ना मला म्हणजे मठाच्या बरोबर जवळ सोडलं त्यांनी. हो. हो. हम्म. म्हणजे ती बस तिथून न जाणारी बस माझ्यासाठी म्हणजे स्वामींनी त्यांनी तिकडनं बोलतात ना वळवली. किती काळजी बघा भक्तांची. हो. म्हणजे हे शब्द असा आहे की हम गए नहीं जिंदा है अभी. खरंच खरंच म्हणजे ही खरंच. प्रचिती मला स्वतः आली का ती बस तिथं न जाणारी. हा. आणि म्हणजे स्वामींनी जशी ती बस खरंच पाठवली आणि त्यांनी ते शब्द उच्चारून दाखवले हो ना. की बिंदास बसा म्हणजे ही बस तुम्हाला स्वामींनीच पाठवली तुमच्यासाठी. हो. किती छान आणि ताई. आणि अक्कलकोटला जाणारे सगळेच आहेत ना सगळे बोलले ताई आम्ही अक्कलकोटलाच चाललोय म्हणून. तर अरे मी वा. म्हणजे स्वामी तुम्हाला आता अक्कलकोटला न्यायचंय का प्रदीप दादांच्या मठामध्ये न्यायचंय. हा. म्हणजे मनातल्या मनात मी तेच हे केलं. हो. म्हणजे दर्शन तुम्हाला कुठं मी त्यांचा काय झालेलं ऍक्च्युली प्रदीप दादांचा अनुभव ना आदल्या दिवशी म्हणजे 2 दिवस आधी ऐकलेला. अच्छा. हा हा म्हणजे एक मुलाने सांगितलेलं ना आमच्या भावाभावांचे झगडे झालेले हा हा हा. आणि मला मठामध्ये जायचं होतं. हो तर हो हो. त्याच्यामुळे मला एक प्रदीप दादा कोण काय असं बघण्याची खूप इच्छा इच्छा होती. होते. हा हा. हा म्हणजे प्रदीप दादांचं नाही मला पण दर्शन घ्यायचंय. हा. आणि मुलाला मी बोलले तर मुलांचं म्हणणं बाबा काळजीपोटी ते म्हणतात मग तू कसं काय हँडल करणार या हा. सगळ्या गोष्टी. मी बोलले नाही मी तिथं जाऊन 9-10 दिवस राहणार म्हणून. मग तुम्ही राहिल्या? आणि हो आणि मी 9 दिवस तिथं राहिले तिथं एक पारायण केलं. अरे वा. गुरुचरित्र पारायण मी ऐकायचे ना तर मला एक भीती व्हायची अरे आपण करू शकतो का हे हा आपल्याच्याने हा. होणार काय. तर अरे. माझी तर करायची इच्छा आहे गुरुचरित्र. हा. हा आणि मग मी काय केलेलं संक्षिप्त ते गुरुचरित्र नाही का ते वाचायचे 14वा हा. अध्याय वगैरे त्याच्यातला. हा. मग ते स्वामींना आपल्या मनातली जी कळकळ असते ना काही बरोबर. खरंच म्हणजे त्यांना कळतंय. जाणतात ते. जाणतात. खरं खरंच आहे. हा मग मी किती तिथं छान. गेले ना आणि तिथले सेवेकरी एवढे छान आहेत ना ते म्हणजे सगळं स्वामीमय वातावरण आहे तिथे गेलं अरे ना वा. प्रदीपदाच्या मठामध्ये. हा. आणि विशेष म्हणजे मी जेव्हा तो रस्ता क्रॉस करत होते तर 11:30 झालेले ताई रात्रीचे. बापरे. आणि एवढा सामसूम रस्ता ना म्हणजे हा. एकदम भयानक. मग बापरे. आपल्या तोंडात काय स्वामींचंच नाव. हो. मी स्वामी स्वामी करत गेले. आणि जेव्हा ते मठाचा जो कमान जी मी पार केले ना ताई एवढा चाफ्याचा वास ना एवढा चाफ्याचा वास. अरे वा. तर मी माझ्या बहिणीला काय बोलले माहितीये का हा. बस स्वामी आपल्याला इथपर्यंत सोडले हा वास म्हटलं हा स्वामींचाच आहे. तर त्यांना पण येत स्वामी होता तो सुगंध? हा तिला पण जाणवलं ना सुगंध चाफ्याचा. वा. आणि जेव्हा त्या कमान मध्ये गेले ना हा. एवढा चाफ्याचा ना म्हणजे असं आजूबाजूला पण चाफ्याचा जसा पाऊस पडला. हो. अरे वा. हा म्हणजे स्वामींनी मला लिटरली त्या कमान पर्यंत सोडवलं आणून. खरंच खरंच ताई. हा म्हणजे खूपच आनंद झाला जेव्हा तो वास मला आला ना सुगंध. बरोबर तो वास बरोबर. मला नंतर मठामध्ये नाही आला जो चाफ्याचा वास आपण म्हणतो ना तिथल्या फुलांचा हो असणार का हो काय. हो हो. नाही नाही पण तो मला म्हणजे कमान मध्ये जेव्हा मी एंट्री केली ना मग हा. थोडं पुढे आल्याच्या नंतर तो वास थांबला. अरे वा. म्हणजे किती छान. किती स्वामींची लीला बघा ना. तर खरंच. मला मठापर्यंत त्यांनी सुरक्षित पोहोचवलं. मग अगदी. तिथं मठामध्ये गेल्यावर सेवेकरी पण एवढे ताई तुम्ही जेवून घ्या पहिलं मग तुमचं नाव नोंदवा हे करा म्हणजे खूपच एकदम मग आणि आदराने माणसाला. जेवण चालू होती तिथे? नाही नाही सगळं पेकअप म्हणजे झालेलं त्यांचं सगळं तरी पण व्यवस्थित. बघा. तरी पण नाही म्हणजे आहे जेवण तुम्ही जेवून घ्या म्हणून. अरे वा. म्हणजे आम्ही तर आशा धरली नव्हती का 11:30 वाजता म्हणजे कोण अपेक्षा धरणार ना. नाही नाही बरोबर. हा मग नाही त्यांनी नाही तुम्ही थोडं खाऊन घ्या. हा. आणि मग तिथं गाद्यांची वगैरे व्यवस्था अशी असते ना. हो हो हो. हा मग मी ते जेवण थोडंफार आम्ही केलं मग नाव नोंदवलं आमचं. हा. माझा किती नंबर असेल किती? 485 बापरे. प्रश्नोत्तरासाठी. हा हम्म. हा मग तेवढा नंबर होता मग मी तेव्हाच त्यांना बोलले की दादा म्हणजे ना पारायण करायची इच्छा खूप आहे. पण हा. मी खाली मांडी घालून नाही बसू शकत माझ्या दोन्ही गुडघ्यांमध्ये गॅप आहे ना. तर मला बापरे. मग बसून असं वाचायचंय पण माझी इच्छा आहे. तर हम्म. तिथले सेवेकरी काय बोलले की शनिवारी ना खूप गर्दी असणार आहे. तर बरोबर. ताई तेव्हा तुम्ही पारायण नका करू रविवारी करा पारायण चालू. मग हम्म. शनिवारी सगळे बसून करतात ना. मग बरोबर. हो. तुम्ही रविवारी करा. तर मी बोलले ठीक आहे म्हणून. हम्म. म्हणजे खूप सेवेकरी ना म्हणजे आपले बहीण भाऊ जसे ना हा. सेम तसं. आणि म्हणजे पारायण करताना पण रविवारी जेव्हा मी बसले ना हा. तसे वेगवेगळे स्वामींचे अनुभव आणि असे लिटरली त्या मठामध्ये बसलं असं वाटतं स्वामी आपल्याकडे हसून बघतायत. बघतायत. म्हणजे खरंच. प्रेमाने बघतायत आपल्याकडे.
खरंच खरंच. हा म्हणजे खूपच सुंदर. आणि दादांचा स्वभाव तर तुम्हाला काय सांगा. हा. म्हणजे जेव्हा आम्ही नंतर 4-5 दिवसांनी असे बसलेलो ना सगळे गप्पा मारत, हो हो. मग दादा प्रत्येकाला असे अनुभव विचारायचे होते. मग दादा मला विचारलं, ताई तुम्ही कुठून आलात काय वगैरे. हा. त्यांची मिसेस पण खूप सुंदर आहे म्हणजे स्वभावाने मयुरी बोलायला ताई. वगैरे. हो हो. हा मग मी बोलले, दादा मला असं वाटतं मी माहेरी आले म्हणून. हा म्हणजे खरंच. माहेरचं जे सुख असतं ना हा. तसं मला वाटतंय दादा. बरोबर. हा म्हणजे आपण एक माहेरी गेला कसं एक आपली माणसं भेटतात आणि हो तिथले हो. सेवेकरी जे कोणी आलेले असतात ना हा. त्यांच्या संग पण संवाद आपले एवढे छान होतात ना. हो. आणि मग लिटरली माहितीये नंतर 2 दिवस मी 2 दिवस गाड्या घेतल्या आणि मला उचलायला जमत नव्हतं. हा. आणि बहिणीला पण नव्हतं म्हणजे असं गादी हो उचलून आपण न्यायची रूम मध्ये बाबा. हो हो. तर मी सेवेकऱ्यांना सांगायचे प्लीज एवढी गादी उचलून न्या ना आणि हेल्प करायचे ते. असं नाही हो. का तोंड वाकडं तिकडं का बाबा आम्ही नेऊन अरे म्हणजे वा. नेऊन द्यायचे पण आणि सकाळी उचलून पण न्यायचे. बाप रे. बघा. हा एवढी सेवा केली उगाच कशाला आपण म्हणजे केली त्यांनी. हो. आणि जेवण तर असं मनसोक्त म्हणजे हा. सकाळी चहा पासून नाश्ता दुपारी जेवण नाश्ता म्हणजे पण ना. सगळं. हो सकाळी नाश्ता पण असायचा ताई. अरे वा. हा म्हणजे खूप सुसोय आहे म्हणजे दादांनी ना भरपूर. आणि अशा गप्पा मारतात ना का त्यांच्या संग बोलताना मी त्यांच्या पाया पण म्हणजे नाही नाही तुम्ही माझ्या आई म्हणजे नाही दादा मी खास तुम्हाला बघायला आले. मला तुमचं दर्शन घेऊन द्या. म्हणजे तुम्ही हा. स्वामीचं दुसरं रूप बोलतात ना तर मला तुमचं दर्शन माझी इच्छा आहे म्हंटल. मी नाही पायाला हात लावून दिला पण माझी तुमची इच्छा आहे दर्शन घ्यायची. हा आणि हा. मी गेले ना जेव्हा नाव नोंदवायला तेव्हा त्याच रात्री त्यांनी चालू केलं. ऍक्च्युली दुसऱ्या दिवशी प्रश्न उत्तराचा कार्यक्रम हो होता. हो हो. पण गर्दी भरपूर होती ना तर त्यांनी 11:30 वाजता त्यांचा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालू होता. बाप रे. हा. म्हणजे हा रात्री म्हणजे 12 वाजले असतील ना. तर त्यावेळेस मी नाव नोंदले समजा जेवण वगैरे सगळं झालं नाव नोंदणीला गेली ना. हा. तर त्यावेळेस तर मी अक्षरशः खुश झाले म्हणजे बघून आहे ना प्रदीप दादांना. मी म्हणजे त्यांचं दर्शन झालं मला. खरंच. आणि प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आणि दादा माहितीये हा. त्यांना पाणी प्यायची पण हे नसते स्वतःसाठी पाणी प्यायला उठणं वेळ का नसतो. काय. हो. खूप वेळ म्हणजे देतात असं. खरं. स्वामी भक्तांना ना म्हणजे खूप वेळ म्हणजे आणि सगळ्यांचं जेवण झाल्यावर ना हम्म. रात्री 2-3 वाजता ते जेवतात. बाप रे. म्हणजे ते जागेच असतात द्रक्ष म्हणजे असं करत सगळीकडे फिरत सगळे व्यवस्थित हो. झोपलेत का सगळे जेवलेत का ताईंना सगळ्यांची म्हणजे काळजी. विचारणं त्यांचं. खूप छान. बरं. आणि त्यांनी माहितीये त्यावेळेस एका मुलीचं लग्न पण तिथे लावून दिलं. तिची मम्मी सुरतवरनं आलेली ते दोघी मायलेकीच आलेल्या. अच्छा. हा. हा म्हणजे आणि मग दादांनी ते मंडप वगैरे सजवून सगळं लग्न सगळं विधी. मठात लग्न केलं. हो मठात लग्न आणि एवढं सुंदर ना. आणि आम्ही अरे वा. सगळे सेवेकरी म्हणजे तिचे हे झालो. अरे वा. मुलाकडचे आलेले भरपूर. मग अरे वा. माझी बहीण होती मग ते सगळं करणं विधी आहे ना. हा. मग तिला पण सांगितलं बाबा हे करा ते करा अरे नवरीला वा. हळद लावण्यापासून. म्हणजे खूप सुंदर अनुभव असा. वा आणि वा. प्रत्येक ताई अशा ना म्हणजे एकदम मन भरून म्हणजे आपण प्रत्येक देवाचं दर्शन करतो ना हो असं हो. मला तिथे वाटलं. वा. म्हणजे ज्या लेडीज होत्या ना अशा अनोळखी असं कोण वागतच नव्हत्या म्हणजे आपण घरातले मेंबर कसे. आपलेच आहोत एकमेकाचे हा कोणीतरी आपण असं. हा. म्हणजे स्वामी सेवेकरी जे आहेत ना बहीण भाऊच आहे असे म्हणजे हो ते हो. एकदम वागत होते. प्रत्येक जण आपले नंबर देणं का बाबा कॉन्टॅक्ट मध्ये राहावा हे हा ते. हा हा हा. हा म्हणजे खूप सुंदर आणि प्रत्येक जण आपला अनुभव. आणि तिथे माहितीये असे सुशिक्षित लोक म्हणजे जे डॉक्टर हो. शिक्षक वकील असे बरोबर. तिथं म्हणजे ज्यांचे प्रॉब्लेम आलेले आहेत. हा आणि काय काय ना तर जाता जाता त्यांनी अनुभव सांगितले म्हणजे मठामध्ये आले हा. आणि त्यांना अनुभव आलेले. अरे बापरे. हो मग ते अनुभव सांगायचे ताई आम्हाला असं म्हणजे एका शिक्षकाला कामावरनं काही कारणास्तव केलेलं ना काढलेलं. निलंबित. हा. निलंबित केलेलं. हम्म. मग त्यांनी फक्त स्वामींकडे यायचा विचार केला का प्रदीप दादांच्या मठाकडे मला जायचंय म्हणून. हम्म. हा आणि त्यांना लेटर आलं का तुम्ही कामावर रुजू व्हा म्हणून. अय्या बघा. हा बघा ना म्हणजे किती सुंदर अनुभव असे ऐकून हे होतं खरंच ना. खरंच आणि खरंच. मग त्यांनी त्यांच्यातर्फे असं आणि त्यांनी म्हणजे बाहेरून पावभाजी मागवली की नाही आज माझ्यातर्फे जेवण म्हणून दादा. बाप रे. हो बाप रे. एक वकील होते त्यांच्या मुलीचा काय इश्यू आहे. ते हम्म. पण म्हणजे आणि त्यांची मिसेस टीचर आहे. अच्छा. हा. हा म्हणजे असं नाही का अंधश्रद्धा वगैरे म्हणजे चांगल्या चांगल्यांना प्रचिती आहे. एक डॉक्टर मुलगी तिच्या पण म्हणजे लग्न ठरलं म्हणजे एवढे सुंदर अनुभव ना ताईच्या अरे वा. प्रदीपदाच्या मठामध्ये गेल्यावर.
का खरंच म्हणजे काहीतरी म्हणतात ना, पुण्य असला माणूस तिथं जातं. हो हो हो. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी प्रश्नोत्तराला 900 मेंबर होते. एवढ्या माणसांचं बापरे जेवण खावण ते करतात. बापरे. हा, 900 किती माणसं. कमाल. म्हणजे लेडीज कसं ऍडजस्ट करून झोपायच्या. ते बोलले हो माझा मठाला काही जास्त दिवस नाही झाले ताई, 2च वर्ष झालेले. हो. होईल स्वामी कृपेने, अजून म्हणजे सुखसुविधा होईल. होणारच आणि आपण आपण. काय म्हणजे तिथं आरामाला म्हणून जात नाही. हा म्हणजे तुम्हाला थोडी तरी परीक्षा देणं, ऍडजस्ट करणं आहेच. आहेच. अगदी आहे की अगदी. नाही? प्रत्येक गोष्टी तुम्हाला सोयीस्कर, मग तुम्ही देव म्हणजे स्वामी सेवा काय करता? अगदी बरोबर आहे. हो. हा म्हणजे, आणि मला एवढे गुडघ्यांचे इश्यू ना, तरी म्हणजे काय वाटलं नाही. बघा. हा म्हणजे काहीच नाही मला. मी 9 दिवस आहे ना एकदम व्यवस्थित राहिले. आणि अरे. विशेष म्हणजे मग जाताना दादा बोलले, दादांना म्हणजे दादांसंग फोटो वगैरे काढले. हम्म. आणि मग दादांना बोलले, दादा मला डेपो पर्यंत कुणा तरी सांगा ना. दादा बोलले हं. हो नक्की ना. अरे वा. लगेच एक म्हणजे मुलाला सांगितलं, त्यांनी गाडी काढली अरे आणि त्यांनी बापरे. डेपो मध्ये म्हणजे एवढी सेवा करतात. म्हणजे बघा. कुणाला जाण्यासाठी पैसे नसताना दादा हो. लिटरली पैसे देतात. म्हणजे स्वतः. एक बाई जी होती ना, तिचे 2 मुलं असून म्हणजे एक मुलगा वारला, एक मुलगा सांभाळत नाही. हा. तर तिला घर भाडं द्यायला पैसे, दादानी 5,000 रुपये तिला लगेच दिले. बापरे. हो. कमाल आहे. म्हणजे बघा ना, केवढी त्यांच्या हातून म्हणजे हो. स्वामींचे रूप आहेत, पण त्यांच्याकडनं करून घेतात खरंच स्वामी एवढं. खरंच हा, खरंच. कोण म्हणजे खाऊन पिऊन राहायला देणं आणि परत पैसे देऊन पण पाठवणं. हो ना. कमाल केवढी आहे. मोठी गोष्ट आहे दादा, म्हणजे करतात. हो. म्हणजे खरं. खूपच दोघं नवरा, त्यांची मिसेस पण एवढी छान आहे ना स्वभावाने. हो त्या पण हो. सदैव म्हणजे तिथं उभ्या राहतात. हो आणि ना. विशेष म्हणजे मला आनंद का झाला, मला आरती, मला म्हणजे मला विशेष म्हणजे मिस्टर नाही येत ना, हा हा तर म्हणजे जोड्यांनी आरत्या करायचे, हा कपल्स अशा आरती करायचे ना. हा हा तर हा मी आरती करताना असे विचार केला की नाही, मला तर आरती नाही भेटू शकत. हा. मी एकटीच आहे, म्हणजे जोडी नाही, तर मी कसं काय, म्हणजे स्वामींची आरती तर मला करायची इच्छा आहे. आणि अच्छा. स्वामींनी ते माझ्या मनातलं जाणलं ताई. हा आणि दुसऱ्या दिवशी ते सेवेकरी काय बोलले माहितीये का, हा. ताई तुम्ही आरती करा म्हणून. अरे किती बघा छान. आता. किती हा, मग कमाल. मी बोलले माझ्या बहिणीला करू काय, म्हणजे तिला नेले मी बरोबर नाही वाटत ना. हा हा बोलले माझी बहीण आणि मी करू काय, मग आम्ही दोघींनी आरती केली. हा. अभिषेक करायला भेटला. अभिषेक करताना काय आनंद होतो तुम्हाला म्हणजे सांगायचं हो. हे म्हणजे. म्हणजे खरंय. परमानंद काय असतो ते आपल्याला असं वाटतं, स्वामींना बरोबर जेव्हा अभिषेक तिथं करायला भेटतो आपल्याला. बरोबर बरोबर. हा, आणि मग त्या पादुका डोक्यावर घेणं, औदुंबराला फेऱ्या मारणं, हा. म्हणजे जे काय असं मला मनात जेवढ्या माझ्या इच्छा होत्या ना, होता. हा हा हा. त्या सगळ्या म्हणजे प्रदीपदादांच्या मठामध्ये म्हणजे पूर्ण झाल्या. मी सगळंच असतं. प्रदीपदादांना तेच बोलले, दादा म्हटलं पुढच्या टायमाला ना मी मांडी घालून बसले पाहिजे पारायण वाचायला. हा. हा, माझी अशी इच्छा आहे. आणि होईल तुम्ही होईल. मला म्हणजे बोलवून घेणारे तेच आहे शेवटी. हा. खरंय. जे हो की नाही. बरोबर. आपण मनात इच्छा, पण जेव्हा योग असतो तेव्हा माणूस स्वतःहून जातो. आता हे हो. बघा ना, मी काही ध्यानीमणी नसताना फक्त अचानक. अनुभव ऐकला त्या मुलाचा. हा. आणि माझ्या मनात एक उत्पन्न झालं का नाही, मला प्रदीप हो दादांना हो. बघायचंय. अगदी आणि बरोबर. दर्शन झालं प्रदीप दादांचं. हो ना. किती भाग्यवान. नाही, खूपच म्हणजे सुंदर प्रदीप दादांच्या मठामध्ये आहे ना, हा खूपच सुंदर, म्हणजे एवढं स्वामीमय वातावरण असतं ना, हा. खूपच. आणि ते शंकराचं मंदिर जे आहे गोकर्ण, ते हो. पण खूप सुंदर आहे एकदम. हो ना. हा, म्हणजे ते बघा ना किती पुण्य, म्हणजे त्या मुलीला वडील नाही, फक्त आई आली, आणि ते सुरतवरनं आलेले. हा. आणि खूप लांब लांबचे लोक म्हणजे येतात ना त्या बाजूचे. हो. असं जवळपास म्हणजे प्रत्येक जण आपलं काहीतरी पुण्य असतं का आपण भेटलो एकमेकांना. बरोबर बरोबर. हा. ते कोण कुठे राहणारे, कधी आपला विचारही नाही का आपल्या अशा व्यक्तींना भेटू खरंच, म्हणून. खरंच, खरंच. खूप छान हा, ताई. हा, मी शेअर हो. करते. ऐका ना ताई अजून. हा मग नंतर त्यांनी ते सोडलं ना, हा. तर म्हणजे आम्ही नाशिकचेच आहे ऍक्च्युअली. तर अच्छा. मग मी काय केलं, तिथून मला नाशिक रोडची बस भेटली, म्हणजे स्टेशनकडे नाही भेटली. हा तर हा मग मी तिथून रिक्षा केली. आणि मी काय केलं, एक स्वभावाप्रमाणे आपण लेडीज कसं का नाही बाबा, आता नाशिकला आलो तर द्राक्ष घ्यायला पाहिजे, आता हा. द्राक्षाचा सीझन आहे ना. बरोबर. आणि मला उचलत नाही पेटी वगैरे माझ्याकडे, तरी मी द्राक्षाचा बॉक्स घेतला. बाप रे. हा, बॉक्स घेतला, आणि बहिणीकडे पण बॅग होती. आता शिड्या उतरायचा, आणि काय झालं, मी बोले कसं शक्य आहे, तर तिथं ना एक मस्त गुबगुबीत पोरगा होता, हा एक 7-8 वर्षाचा असणार. तर त्याला मी म्हणले, बाळा एक काम करतो का, एवढी पेटी मला खालपर्यंत सोडून दे. हा. ऐका, तर तो पण तयार झाला, मस्त असा हाताची घडी घालून उभा होता. एवढ्या अरे. गर्दीमध्ये ब्रिजवर बोललं किती गर्दी असेल हा, नाशिकला. हो
हा, तर तो पण तयार झाला हसत. आणि अरे त्या वा. गोंधळामध्ये मी काय केलं, माझी जी पर्स होती पैशाची हा. ती मी खाली ठेवली ओ. ब्रिजवर. आणि अच्छा. बॅग घेऊन फक्त उतरली आणि माझ्या लक्षात पण नाही का मी ती बॅग ठेवली, माझी पर्स, त्यात हा. तिकीट वगैरे सगळं. आई आणि गं. मी ब्रिज उतरत आणि पाठीमागून 2 माणसं मला आवाज देत आहेत, ओ हा. ताई, ओ ताई. तर मी म्हणले आपलं कोण आता आवाज देणार आहे ना, म्हणून मी काय लक्ष दिलं नाही. हा. पण नंतर ते जास्तच पाठीमागून आवाज द्यायला लागली. म्हणजे हा. ताई ही बघा तुमची पर्स राहिली. हा. मग बघा स्वामींची किती कृपा. खरंच ना ताई. मग खरंच त्यांनी कौतुक मला आहे. पर्स त्या अहो म्हणे जो पोरगा जो होता ना तो आमचाच होता, म्हणून मी बोलले ही पर्स या ताईंचीच आहे हा. म्हणून. म्हणजे बघा. मी निघताना ताईंना काय दादांना बोललेले, हा. दादा आता पुढचा प्रवास पण माझा नीट होऊन द्या. हो. म्हणजे ताई एकदम सुकर होणार म्हणून, अरे काही वा. तुम्हाला अडचण येणार नाही. नाही खरंच आणि आहे ना. त्यांनी ती पर्स मला आणून दिली. मला म्हणजे मी बोलले नाही स्वामी माझ्या बरोबर आहेत म्हणून. खरंच कारण की खरंच. माझ्या लक्षात पण नाही की मी पर्स ठेवले बाबा हो ब्रिजवर. ना. मी शेअर करते हा ताई. हा ताई, ताई खूप श्री स्वामी थँक्यू हा समर्थ ताई. ताई. हा स्वामी समर्थ ताई. परत तुम्हाला येतीलच अनुभव अजून खूप छान वाटला छान. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.